यवतमाळच्या दिग्रसमध्ये शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी बंजारा समाज एकवटला। बंजारा समाजाची दिग्रस ते पोहरादेवी रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतलेला होता। संजय राठोडांच्या मंत्रिपदासाठी पोहरादेवीच्या जगदंबा माता आणि सेवालाल महाराजांना साकडं घालण्यात आलं। दिग्रसचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड हे पाचव्या दिग्रस मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि यांना मंत्रिपद मिळावं म्हणून त्यांच्या समाजाकडून या पोहरादेवी इथे सेवालाल महाराजांना साकडं घालण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पदाधिकारी आहेत। काय मागणी घेऊन तुम्ही या ठिकाणी आले? बंजारा समाजाचं नेतृत्व म्हटलं की सर्वप्रथम नाव जर समोर येतो तो म्हणजे संजय भाऊ राठोड यांचा। मग 2018 असो, 2022 असो की 2024 असो, जेव्हा जेव्हा बंजारा समाजाचं नेतृत्व करायचं काम पडलेलं आहे तर पूर्ण राज्यव्यापी एकमेव नेतृत्व म्हणजे संजय भाऊ राठोड साहेब आहेत। आणि याच आशेने आम्ही सुद्धा आणि इथले पोरागड येथील सगळे महंत संत महंत यांनी सुद्धा आणि बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणात महायुतीच्या पाठीशी राहण्याचं कारण आहे ते म्हणजे आमच्या समाजाचं नेतृत्व संजय भाऊ राठोड यांच्याकडे बघूनच महायुतीला एवढा मोठा पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि असं सगळं असताना सुद्धा जर काही कारणास्तव संजय भाऊ राठोड साहेब यांना जर मंत्रिपद दिल्या गेलं नाही तर हाच समाज उद्या रस्त्यावर उतरण्याची पश्चातापाची पाळी येऊ नये हे आमचं समाजाच्या वतीनं मागणं आहे। कारण की बंजारा समाजाचं नेतृत्व म्हटल्यानंतर आज सर्वसमावेशक चेहरा म्हणजे एकमेव चेहरा आहे तो संजय भाऊ राठोड साहेब यांचा। महायुती सरकारने नक्कीच मंत्रिपद दिलं तर नक्कीच समाजाचा विकास होईल असे सुद्धा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे, बोलल्या जात आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।